नमस्कार मित्रांनो, कामगार योजनेमध्ये आपले स्वागत आहे। पीटी मिळवण्यासाठी अपॉइंटमेंट कशी घ्यावे यासाठी हा व्हिडिओ आहे। चला तर मग सुरू करूया। चला तर मग बघूया पीटी आणि सेफ्टी किट साठी अपॉइंटमेंट कशी घ्यायची ती। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे कामगार योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती। जसे आपण भांडे घेण्यासाठी अपॉइंटमेंट बुक केली होती सेम टू सेम तसेच आहे, थोडासा फरक आहे मित्रांनो, बघूया। तर इथे बघा मित्रांनो, ही सेफ्टी किटची सेपरेट लिंक आहे, ती वेगळी आणि भांडे घेण्यासाठी वेगळी। बघूया सेफ्टी किट डिस्पेन्शन। येथे आल्यावर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जो काही नोंदणीकृत क्रमांक आहे आपला एमएचने सुरू होणारा तो टाकायचा आणि सेंड ओटीपी म्हणायचा। सेंड ओटीपी केल्यानंतर जो आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी इथे सबमिट करायचा आहे मित्रांनो। बघा आपल्या मित्राच्या मोबाईलवरती SMS गेलेला आहे, इथे तो ओटीपी टाकून पुढे प्रोसीड म्हणायचा। आता हा तुम्हाला दाखवण्यासाठी चुकीचा ओटीपी दाखवता येऊन गेलेला ओटीपी मिसट्राय आहे। इथे ओटीपी सबमिट केल्यानंतर पुढचा पेज ओपन होईल मित्रांनो। त्यानुसार सेफ्टी किट आणि जे ॲक्वागार्डचे जे नवीन भांडे मिळणार आहे ते याच्या थ्रू तुम्हाला बुकिंग करता येणार आहे। आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी रोज अपडेट राहा चॅनलवरती। तर मित्रांनो, सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अजून सेफ्टी किटची वाटप सुरू झालेली नसून ते लवकरात लवकर सुरू होईल। तर हे बघा आपल्या मित्राचा आपण ओटीपी सेंड करतोय आता। हे बघा काय देते आपल्या जिल्ह्यातील 95 लक्ष नवीन सुरू आलेले आहे, नंतर संगणक चॅनल सुरू करण्यात येईल असा इरादा होतो। म्हणजे जिल्ह्याच्या जे काही संकलन होतं तिथे आता सध्या उपलब्ध नसल्यामुळे याचा असा इरोड येतो। आता बघूया ज्या कामगारांचे कार्ड ॲक्टिव्ह नाही आहे त्यांचं काय आहे। हे नंबर टाकला, सेंड ओटीपी केला, तर बघा द वर्कर सबस्क्रिप्शन इज इनॲक्टिव्ह, म्हणजे ते ॲक्टिव्ह नाही, त्यांना रिन्यू करायची गरज आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा। थोडा नवीन माहिती गोळा करायचा प्रयत्न करत आहे, मी सध्या नवीन आहे यूट्यूबमध्ये। आपल्या चॅनलला सर्वात जास्तीत जास्त शेअर करा, असे तुम्हाला नवीन माहिती मिळत जाईल। अशा प्रकारे मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंटची गरज पडणार आहे। आवश्यक कागदपत्रे अपॉइंटमेंट लेटर, नोंदणी, रिन्यू पावती, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, राशन कार्ड, बँक पासबुक। मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत।